या ठिकाणी बघा झालं तुम्ही शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार मंगेश कुडाळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली रोजगार मेळावा ठेवलेला आहे आणि आज या ठिकाणी खूप लोकांचा पाठिंबा आम्हाला मिळत आहे आणि जसे कंपनी तुम्ही बघत आहात की 132 कंपनी इकडे आलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि याच्या पुढे पण आम्हाला सकाळपासून ते आम्ही 10 वाजल्यापासून जे काही आमची चालू होती की आम्ही 10 वाजता सकाळी चालू केलेलं आहे ते आजपर्यंत लोकांचे 1000पर्यंत झालेले आहे आणि लोकांचा खूप आम्हाला चांगला पाठिंबा भेटत आहे। मी कुर्ला विधानसभा प्रमुख आहे, पण ह्यावेळी मोफत ठेवल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना जॉब मिळत आहे आणि कोर्सही आहे तोही मोफत ठेवलेला आहे। त्यामुळं भरपूर प्रतिसाद आहे। 300हून जास्त मुलांना जॉब मिळालेला आहे। नमस्कार, मी वर्षा क्षत्रिय। इकडे येऊन अगदी छान वाटतंय। प्रोग्राम खूपच छान प्रकारे आयोजित केलेला आहे। स्पेशल थँक्स टू जय कुडाळकर साहेब। असं नियोजन केलेलं आहे की मुलांना पुढे जाऊन चांगला रोजगार मिळेल। आपल्या देशामध्ये कोणीही विदाऊट जॉब राहणार नाही आहे। खूप चांगलं एक्सपोजर आहे, फॅसिलिटीज खूपच चांगले आहेत। नक्कीच रिव्हिजिट सारखं आहे इथे हा प्लॅन। थँक्यू एव्हरीवन, थँक्यू सो मच। जयने हा कार्यक्रम घेतलाय, तो खरोखर रूटपर्यंत आणण्याचा प्रयत्न केलाय। आपण ह्या प्रत्येक रोजगार मेळाव्याच्या अनुषंगाने एक बघतोय की डिलिव्हरी बॉयपासून ते AIच्या टूल्सपर्यंत आपण हा रोजगार मेळावा त्या रूटपर्यंत नेतोय, जेणेकरून स्किल आपण म्हणतो ना, कापणे, भाजणे, ताळणे ही झाली एक कौशल्य झालं, पण याच्यानंतर त्याच्यातून मला भाजी बनवता येते, ह्याला आपण म्हणतो स्किल डेव्हलप करणं। त्याच्यातून भविष्यात आपण चहा किंवा इतर कोणत्या, आज तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे चहा बघताय, येवले अमृततुल्य चहा, ह्याच्यातूनच हा रोजगार कसा निर्माण करता येईल आणि हे स्किल कसं पुढे आणता येईल, आपल्या तरुण यूथमधून हे स्किल राबवता येईल, ह्याचा हा अतिशय अतुलनीय हा प्रयत्न आहे। मला वाटतं हा जयचा उपक्रम आपण मुंबईत वेगवेगळ्या युवा सेनेच्या विभाग प्रमुखांनी हा घ्यावा आणि जेणेकरून आपल्या सरकारच्या माध्यमातून पण आणि आपण जनतेच्या माध्यमातून पण आपण चांगले रोजगार देऊन युवा पिढी आपण सक्षम बनू शकतो, हीच एक शुभेच्छा देतो। साथ ही साथ जॉब का तो ऑफ़र दिया ही दिया है, बट कुछ लोगों के इसमें स्किल्स की भी रहती है कि हमारे पास ये स्किल नहीं है पर हमको ये जॉब करना है, उनके लिए एक स्किल सेंटर भी रखा गया है जिसमें वो खुद जाके खुद को अपग्रेड कर सकते हैं और फिर उस फील्ड में जाके वो जॉब की अपॉर्चुनिटी भी है, तो इनसे उनका करियर सेट होता है, उनको गाइडलाइंस मिलता है, उनका स्किल्स जो है वो भी डेवलपमेंट होता है। तो एक ये यूथ के लिए बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है कि उनको 10 जगह के पास नहीं जाना पड़ता, वो एक ही जगह पे आके अपना जो है सब कुछ वो कर पा रहे हैं। तो इस माध्यम से जय भाई और मंगेश सर के लिए बहुत अच्छी चीज़ है कि वो सब यूथ के लिए इतना सोचे है कि वो आने वाले वक्त यूथ का है और यूथ ये सब अभी से तैयारी कर रहे हैं, तो ये बहुत अच्छा बेनिफिट होता है उनके लिए और सबके लिए। कॅन्डिडेट जे आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो। जयनी जे माझ्या भावाने केलं आहे एक मोठा चांगलं सगळ्यांसाठी केलेलं आहे। ज्यांना रोजगार नाही आजच्या ह्यामध्ये, ते रोजगारासाठी पुढे मागे सगळ्यांच्या पाठी धावत असतात, त्यांना इकडे कंपनी येऊन भेटलं आहे, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि पुढील वाटासाठी ऑल द बेस्ट।